देवीचे 7वे रूप कालरात्रीची कथा। नवरात्रीच्या 7व्या माळेला माता कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे। माता दुर्गेची 7वी शक्ती कालरात्री म्हणून ओळखली जाते। दुर्गा पूजेच्या 7व्या दिवशी माता कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे। या दिवशी साधकाचे मन सहस्रार चक्रात वसलेले असते। यासाठी विश्वातील सर्व सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात। काली, महाकाली, भद्रकाली, भैरवी, मृत्युरुद्राणी, चामुंडा, चंडी आणि दुर्गा अशी देवीची नावे आहेत। तर कालरात्री ही देवी मातेच्या अनेक विनाशकारी रूपांपैकी एक मानली जाते। रौद्री, धूम्रवर्ण ही माता कालरात्रीची इतर कमी प्रसिद्ध नावे आहेत। कालरात्रीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, शत्रूंचा नाश होतो आणि शक्ती वाढते अशी मान्यता आहे। तसेच देवीच्या या रूपात सर्व राक्षस, भूत, पिशाच आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात, जे तिच्या आगमनाने पळून जातात। मातेची कथा। पौराणिक कथेनुसार एकेकाळी शुंभ, निशुंभ, रक्तबीज यांसारख्या दुष्ट राक्षसांनी भूतलावर उच्छाद केला होता। लोकांसह देवांनाही त्रास दिला होता। बघेल त्याला उचलणे, मारणे हा त्यांचा नित्यक्रम बनला होता। त्यामुळे वैतागलेले देवगण भगवान शंकरांचा धावा करू लागले। जेव्हा भगवान शंकरांकडे देव गेले तेव्हा महादेवांनी माता पार्वतीला या राक्षसांचा विनाश करा असे सांगितले। देवीने महिषासुर रूप धारण करून राक्षसाचा वध केला, पण त्या राक्षसाच्या धडातून अनेक राक्षसांची उत्पत्ती झाली। तेव्हा त्यांचा विनाश करण्यासाठी माता कालरात्रीची निर्मिती पार्वती मातेने केली। या रक्तबीजातून निर्मित झालेल्या राक्षसांचे मुख धडा वेगळे करून त्यातून येणारे रक्त कालीमातेने प्राशन केले। त्यामुळे राक्षसांची निर्मिती थांबली आणि देवीने सर्वच राक्षसांचा वध केला। तसे तर भक्तांनी अर्पण केलेलं सर्वच देवीला प्रिय असतं, पण पार्वती मातेच्या या रूपाला गुळ सर्वाधिक प्रिय आहे। त्यामुळे देवी कालरात्रीला गुळाचा नैवेद्य दाखवावा। दुर्गेचे हे रूप थेट मैदानात उतरून राक्षसांचा विनाश करणारे आहे। त्यामुळे देवीच्या या रूपाला रक्तासारखा लाल भडक रंग जास्त आवडतो। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।